नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केडीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज ऑडिटिंग या विषयातील प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल यातील रोख पुस्तकांच्या जमा बाजूवरील विविध बाबींचे अंकेक्षण, विविध बाबींचे प्रमाण याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रोख पुस्तकाचे प्रमाणन किंवा पावती परीक्षण हे आपण मागील व्याख्यानात बघितलं. मागील व्याख्यानात आपण 5 गोष्टींचे कॅश पेमेंटचे प्रमाणन कसे करणार हे आपण बघितलं. याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं रोख खरेदी, मजुरी, वेतन, धनुकोची देणी आणि देय हुंड्या या 5ही गोष्टींचं प्रमाणन कसं अंकेक्षकाने करावं हे आपण बघितलं. आज आपण बघूया 6 नंबरचा आयटम जमीन व इमारत, लँड आणि बिल्डिंग. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संस्थेतील जमीन व इमारती खरेदी करण्याच्या व्यवहाराचे प्रमाणन करताना पुढील गोष्टींचा विचार आपण केला जातो. नंबर 1, व्यवसायाने जमीन व इमारत विकत घेतली असेल तर विक्रीचा करार, पैसे दिल्याची पावती व त्याबद्दलचा पत्र व्यवहार या कागदपत्रावरून झालेल्या खर्चाची तपासणी करावी. नंबर 2, व्यवसायाने जमीन व इमारत भाडेपट्टीने घेतलेली असेल तर भाडेपट्टीच्या करारावरून झालेल्या खर्चाची तपासणी करावी. नंबर 3, व्यवसायाने इमारतीच्या बांधकामाच्या खर्चाबाबत स्थापत्य अभियंत्याने दिलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करावी. नंबर 4, व्यवसायाने दलालामार्फत इमारतीची खरेदी केली असेल तर दलालाकडून आलेल्या खर्चाच्या प्रमाणपत्राची तपासणी करावी. जमीन व इमारत खरेदीसाठी झालेल्या सर्व खर्चाचे भांडवलीकरण करण्यात आल्याची खात्री करून घ्यावी. दलाली, नोंदणी फी, स्थापत्यशास्त्राची फी इत्यादी सर्व झालेल्या खर्चाची तपासणी करावी. अशा पद्धतीने आपण जमीन व इमारत या बाबीचं प्रमाणन आपण करू शकतो. नंबर 7, यंत्र आणि फर्निचर या गोष्टीचं प्रमाण. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संस्थेने खरेदी केलेली यंत्र आणि फर्निचर यांचे प्रमाणन करताना विक्रेत्याची पावती, बीजके, आदेशाची प्रत आणि संबंधित पत्रव्यवहार यांच्या आधारे करावे. यंत्रे व फर्निचर यांच्या खरेदीचे प्रमाणन हे पुढील प्रमाणे केले जाऊ शकते. नंबर 1, व्यवसायाने मालमत्ता, यंत्र व फर्निचर लिलावात खरेदी केलेली असेल तर अशा व्यवहारांचे प्रमाणन हे लिलावकर्त्याच्या विवरणपत्रावरून करावे. नंबर 2, व्यवसायाने मालमत्ता जर भाडे खरेदी पद्धतीनुसार केली असेल तर त्याचे प्रमाणन त्या संबंधीच्या करारावरून करावे. नंबर 3, मालमत्तेच्या कागदपत्रांची नोंद रोख पुस्तकातील नोंदीशी जुळतात की नाही याची खात्री अंकेक्षकाने करून घ्यावी. यंत्रसामुग्री खरेदीचा खर्च आणि यंत्रसामुग्री स्थापनेचा खर्च भांडवली स्वरूपाचा खर्च म्हणून मानला जातो. त्यामुळे असा खर्च यंत्रसामुग्रीच्या किमतीत मिळवला गेला की नाही याची खात्री करून घ्यावी. अशा पद्धतीने यंत्रे व फर्निचर याची खरेदी याचं प्रमाणन अंकेक्षण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आयटम आहे गुंतवणूक. व्यवसाय संस्था आपल्या जवळील निधीचा किंवा पैशाची विविध प्रकारे गुंतवणूक करीत असते. भाग, कर्ज रोखे, सरकारी रोखे यांची खरेदी करून त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करीत असते. अशा गुंतवणुकीचे प्रमाणन हे पुढील प्रमाणे केले जाऊ शकते. व्यवसायातील सर्व प्रकारच्या गुंतवणुकीची खरेदी अधिकृत आहे किंवा नाही याची अंकेक्षकाने खात्री करून घ्यावी. व्यवसायातील गुंतवणुकीची खरेदी मध्यस्थामार्फत केलेली असेल तर मध्यस्थांच्या विवरणपत्राच्या सहाय्याने त्याची तपासणी करावी. गुंतवणूक जर लाभांश व व्याजासह खरेदी केलेली असेल तर व्याज व लाभांशाची रक्कम महसुली जमा म्हणून दाखवली असल्याची खात्री करून घ्यावी. गुंतवणुकीची खरेदी जर बँकेमार्फत केलेली असेल तर बँकेचे पासबुक आणि रोख पुस्तकातील नोंदी याची तपासणी करावी. गुंतवणुकीविषयी दस्तऐवज प्रत्यक्षात आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. अशा पद्धतीने गुंतवणूक या बाबीचे प्रमाणन केले जाऊ शकते. विमा हप्ता. व्यवसाय आपल्या व्यवसायाच्या मालमत्तेचा विमा उतरवतो. त्यासाठी विमा कंपनीस विमा हप्त्याची रक्कम दिली जाते. विमा हप्त्याच्या खर्चाचे प्रमाणन पुढील प्रमाणे केले जाऊ शकते. नंबर 1,
व्यवसायाच्या मालमत्तेचा जर नव्याने विमा उतरवला असेल तर विमा पॉलिसी आणि विमा कंपनीकडून मिळालेल्या दस्तऐवजाची तपासणी करावी. विमा पॉलिसी जर नूतनीकरण करण्यात आली असेल तर विमा हप्ता भरल्याची पावती तपासणी. विमा उतरवलेली मालमत्ता व्यवसायाच्या मालकीची असल्याची खात्री करून घ्यावी. विमा पॉलिसी व्यवसायाच्याच नावाने काढली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. विमा पॉलिसीतून नमूद केलेली जोखमीची तारीख पाहावी. विमा हप्त्यात मुदतीवरून खर्चाची विभागणी महसुली व भांडवली खर्चात करण्यात आली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने विमा हप्ता या बाबीचे प्रमाणन केले जाऊ शकते. प्रारंभिक खर्च. व्यवसायाच्या स्थापनेसाठी होणाऱ्या खर्चाला प्राथमिक खर्च असे म्हणतात. प्रारंभिक खर्चात कंपनी नोंदणीचा खर्च, कंपनी नियमावली, घटनापत्रक तयार करण्याचा खर्च, माहिती पत्रक तयार व प्रसिद्ध करण्याचा खर्च, भांडवलासंबंधी स्टॅम्प ड्युटी इत्यादी सर्व खर्चांचा समावेश होतो. या प्रारंभिक खर्चाचे प्रमाणन ही पुढील प्रमाणे केले जाऊ शकते. नंबर 1, प्रारंभिक खर्चात समाविष्ट न होणारा एखादा खर्च त्यात समाविष्ट केला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. नंबर 2, प्रारंभिक खर्चाबाबत कंपनी नियमावली तरतूद केलेली आहे काय याची तपासणी करावी. नंबर 3, प्रारंभिक खर्चासाठी झालेल्या प्रत्येक खर्चाची पावती बिजके प्रत्यक्षात आहेत काय याची तपासणी करून घ्यावी. नंबर 4, प्रारंभिक खर्चापैकी योग्य रक्कम खातेबंद म्हणजे राईट ऑफ केली आहे व ताळेबंदात दाखवली आहे याची खात्री करून घ्यावी. नंबर 5, कंपनी कायद्यानुसार प्रारंभिक खर्चावर घातलेल्या मर्यादांचे उल्लंघन झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. नंबर 6, प्रारंभिक खर्च खातेबंद राईट ऑफ करण्यासाठी नियमावलीत असलेली तरतूद योग्य असून त्या तरतुदीनुसार प्रारंभिक खर्च कमी होत आहे याची खात्री करून घ्यावी. अशा पद्धतीने प्रारंभिक खर्च या गोष्टीचे प्रमाण ही आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की रोख पुस्तकाच्या जमा किंवा देणे बाजूवर ज्या गोष्टी असतात त्यांचे प्रमाणन आपण कसे करावे. यामध्ये आपण बघितलं नंबर 1, जमीन आणि इमारत. त्यानंतर आपण बघितलं नंबर 2, यंत्र आणि फर्निचर. त्यानंतर आपण बघितलं नंबर 3, गुंतवणूक. त्यानंतर आपण बघितलं नंबर 4, विमा हप्ता. त्यानंतर आपण बघितलं नंबर 5, प्रारंभिक खर्च. विद्यार्थी मित्रांनो, यावर आपल्याला थोडक्यात टिप आल्यामध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा मोठा प्रश्न पण येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतं की अंकेक्षण या नात्याने खालील रोख पुस्तकाच्या जमा किंवा देणे बाजूवरील विविध बाबींचे प्रमाणन तुम्ही कसे कराल. त्यामध्ये आपण आजच्या या 5 गोष्टी आपण बघितल्या: जमीन व इमारत, यंत्र व फर्निचर यांची खरेदी, गुंतवणूक, विमा हप्ता आणि प्रारंभिक खर्च. यावर तुम्ही स्वाध्याय म्हणून हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्यानात तुम्हाला जर काही शंका असतील आणि मला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.